डॉक्टर वसुधा वैद्यलिखित वारी या कादंबरीचा भाग 18वा. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रात्रीच्या घटनेची कुणकुण संपूर्ण दिंडीत पसरलेली होती. जे घडलं ते वाईटच. सर्व महिलाही सावध झाल्यात. तरुण स्त्रिया, मुली यांनी मधूच्या समोर येऊच नये असं ठरलं. आजही संपूर्ण दिवस इथेच काढायचा होता. रात्रीचा मुक्काम या मैदानातच. आज पालखीच्या समोर मानाच्या दिंडीतल्या हरिभक्त परायण श्री गिरीधर महाराजांचं कीर्तन होतं. माधवबुवांच्या दिंडीत मात्र प्रवचनाचा मेळ जमणार होता. दुपारच्या जेवणानंतर 4 वाजता हरिपाठ सुरू झाला. मधू दूर एका आंब्याच्या झाडाला टेकून उभा होता. दुरूनच तो हरिपाठ करणाऱ्यांना, वारकऱ्यांना, टाळकऱ्यांना बघायला लागला. मुकुंदाचं पखवाज वादन रंगात यायला लागलं. संपूर्ण हरिपाठ होईस्तवर मधू तिथेच उभा होता. टाळकऱ्यांनी मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती सुरू केलं आणि उड्या मारत ते नाचायला लागले. मधूच्या शरीरात काहीतरी हालचाल जाणवली. त्याचे पाय हलकेच ताल धरू लागले. तो टाळी वाजवू लागला. जसं शेवटचं चरण त्यांनी उच्चारलं तसं मधूच्या तोंडून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असे शब्द बाहेर पडायला लागले. ऋषीने ते पाहिलं. ऋषी आणि त्याचे मित्र मधूजवळ आले. तिथेच ते उड्या मारत हरिपाठ म्हणायला लागले. मधू आता त्याच्यात सामील झाला होता. त्याला संपूर्ण हरिपाठ येत नव्हता, पण हरिमुखे म्हणा हे चरण मात्र तोंडपाठ झालेलं होतं. मधूत झालेला हा बदल जरासा का होईना, पण हा बदल घडताना दिसत होता. ते पाहून सर्वांना आनंद झाला. रात्रीची त्याच्या हातून झालेली चूक काही वेळासाठी का होईना सारे विसरले होते. ऋषी नव्हता विसरला. हरिपाठादी नाटाचे अभंग झाले. शेवटच्या अभंगातलं शेवटचं चरणही आटोपलं. सर्वांनी वाकून तिथेच जमिनीला वंदन केलं. मधू ते बघत तसाच उभा होता. ऋषींनी त्याला खाली वाकून जमिनीला स्पर्श करायला सांगितलं तेव्हा, हे कशासाठी, म्हणजे जमिनीला नमस्कार का करता तुम्ही? मधूनं विचारलं. ऋषी त्याला समजावून सांगायला लागला. या जमिनीवर आपल्या पायी वारीचा मुक्काम आहे का नाही? इथे त्या विमानतळाला लागून माऊलींची पालखी आहे ना? हो आहे. मग आपण जरी दूर दूर विखुरलेलं असलो तरी माऊली आपल्या समोर आहे अशा भावनेनं माऊलीला वंदन करतात. ते असं भूमीला स्पर्श करून. तूही कर, चल वाक. मधू क्षणभर थांबला, पण तो नाहीच वाकला. ऋषीनं त्याला त्याचा वेळ घेऊ दिला. बरं ठीक आहे दादा, तुला इच्छा होईल, तुझं मन तयार होईल तेव्हाच वंदन कर. चल आपण या शेतात फिरूया. बोलत बोलत ऋषी आणि मधू त्या मैदानात फिरायला लागले. दोघेच. बोलता बोलता खूप दूरपर्यंत गेले. थकवा आला म्हणून ऋषी पटकन खाली मातीतच बसला. अरे बस दादा बस, थकला असशील. इथे या मातीत? अरे त्याच्यात काय आहे, बसून तर बघ. माती आहे ही. आम्ही तर चिखलातही बसतो, पावसाच्या पाण्यात बसतो. पाणी खालून वाहत असतं आणि वरून मेणकापडावर आम्ही बसतो दादा. नुसते बसत नाही तर निजतो देखील. तुमचं ना एक एक आश्चर्यच असतंय बाबा. वेडेच आहात तुम्ही नाहीतरी. हो म्हणजे काय, माऊलीसाठी आम्ही वेडेच असतो रे. इथे कोणाला कसलाही माज नसतो. ना श्रीमंतीचा, ना पैशाचा, ना सोन्या चांदीचा, ना इस्टेटीचा, ना सौंदर्याचा, ना मोठ्या पदाचा, ना मोठ्या लावलौकिकाचा. मधू डोळे विस्फारून ऋषीकडे बघत म्हणाला, टोमणा मारू नको मला. अरे टोमणा नाही दादा, हा सत्य काय आहे ते सांगतोय तुला. तू बस ना खाली आधी. मधू बाजूला असलेल्या दगडावर बसला आणि म्हणाला, हां बोल, पुढे बोल, मार मला आणखीन टोमणे. ऋषी पुढे त्याला म्हणाला, दादा अरे हेच सत्य आहे या वारीचं. इथे सगळे स्वतःला समसमान समजतात. कसलाही गर्व करत नाहीत का गर्वानं वागत नाहीत. तुझ्या गळ्यात एवढे दागिने घालून फिरतोस ना तू, त्याहीपेक्षा मणभर दागिने घालून कोकणातनं कोळीणींची एक दिंडी असते. उद्या दाखवेन मी तुला. एकदा तर डाकूंनी त्यांना लुटलं सुद्धा, तरीही त्या वारीला येणं काही थांबवत नाहीत, तेही अंगावर तेवढेच सोन्याचे दागिने घालून. हां पण त्या दागिन्यांचा त्यांना गर्व मुळीच नाही.
जे लुटलं होतं ते त्यांचं होतं, ते माऊलीला मिळालं या भावनेने त्यांनी त्या लुटारूंना माफ सुद्धा करून टाकलं. अरे कधी कोणा गरजूला आर्थिक मदत हवी असेल ना, तर त्या कोळीने आपल्या अंगावरचा तोळाभर दागिना त्या गरजूला काढून द्यायला मागे पुढे बघत नाही. खरं सांगतोय मी हे दादा. तुझा विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे. हे तुझ्या अंगावरचे दागिने आहेत ना, हे खूप कमी आहेत, खूप फिके आहेत त्यांच्या पुढे. इथे लोभ, मद, माया, काम, क्रोध हे सगळे विकार तुला दिसणार नाहीत. कामवरून बोलतोय. काल रात्री तू जे काही केलंस ना दादा, ते दुसऱ्या कोणी केलं असतं तर खूप भयंकर असं काहीतरी घडलं असतं. पण तू आहेस म्हणून, गोविंद पंतांचा मुलगा आहेस म्हणून आणि माईंसाठी म्हणून काल तुला सगळ्यांनी माफ करून टाकलंय, हे विसरू नकोस. पुन्हा नको करूस असं. वारीतल्या सर्व महिलांकडे, मुलींकडे आया बहिणीच्या नजरेनं बघायचं. अरे माऊलीच्या रूपात असतात त्या. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? प्रियंका एक सुंदर तरुणी असली तरी ती बहीण आहे आपली. संध्या वहिनीशी पुन्हा अशी प्रतारणा करू नकोस दादा. ऋषी बोलतच होता. मधुला ते सहन झालं नाही. मनातनं तो फार लज्जित झाला होता. तो ताडकन उठला, चालायला लागला. ऋषीही पाठोपाठ उठला. दादा राग आला का माझ्या बोलण्याचा? पण हे नाही राग नाही आला. राग नाही. मी विचार करतोय तुझ्या बोलण्याचा. तू म्हणतोस की इथे सर्व स्त्रियांकडे माऊली म्हणून बघायचं. तर मग माझ्या बापानं त्या गोविंद पंतानं का नसेल बघितलं माऊली म्हणून? का त्यांनी त्या सुजाताचा उपभोग घेतला तेव्हा? सांग की ऋषी. मधूनं पुन्हा जुना विषय छेडला. चुकतोयस दादा तू. गोविंद पंतांनी असं काहीही केलेलं नव्हतं. बाजूच्या खोलीचं दार उघडं होतं, तिथून ते आत गेले होते. त्या 2 खोल्यांना जोडणारा एक दरवाजा होता, त्यातून ते सुजाताच्या खोलीत गेले. आणि ते तिथे आलेत म्हणून ते गुंड पुन्हा त्याच बाजूच्या खोलीतून निघून बाहेरनं कडी लावून अंधारात पसार झाले. मग पंत कुठून बाहेर पडणार? सुजाताच्या खोलीतूनच ना. ते दार उघडून बाहेर पडणार तेवढ्या दारासमोर आम्ही सगळे आलो. त्यावेळी प्रथमतः असं दिसलं की सुजाता बरोबर पंत होते, पण खरी परिस्थिती वेगळी होती रे राजा. पंतांनी गुंडांच्या तावडीतनं सुजाताला वाचवलं, तुझ्या भाषेत उपभोगलं नाही. इथे कुणीही असं करत नाही दादा. आणि पंत तर आदर्श होते रे सगळ्यांसाठी. ते खरोखरच परस्त्री माते समान मानणारे होते आणि हे माईंना सुद्धा ठाऊक होतं. म्हणून त्यांच्या सकट आमच्या सगळ्यांचा विश्वास पंतांवर होता, फक्त तू सोडून. तू गैरसमजाच्या विळख्यात अडकून पडला होतास त्यावेळी. अजूनही तू त्याच विळख्यात आहेस. एवढी वर्ष उलटूनही तू पंतांना समजून घेतलं नाहीस की माफही केलं नाहीस. आता तरी कर. काय घडलं त्यावेळी हे मी तुला सांगितलं. समजून घे पंतांना. त्यांच्याबद्दल असं वाईट बोलताना 10 वेळा तरी विचार करत जा आणि असं बोलू नकोस पुन्हा. दादा मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण लहान तोंडी मोठा घास घेतोय. कारण गैरसमजुतीनं नाती विखुरता दूर दूर जातात. आणि वेळीच समजून घेतलं नाही, वेळीच माफ नाही केलं आणि त्या गैरसमजातनं बाहेर नाही पडलं तर ती नाती तुटतात सुद्धा. आज पंत आणि माई दोघंही आपल्यात नाही आहेत. पण त्यांच्याशी असलेलं उरलं सुरलं नातं तुटू देऊ नकोस, एवढंच माझं म्हणणं आहे. माझंच काय, सगळ्यांचंच ते म्हणणं आहे. तू आता पंतांबद्दल असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही दादा. त्यांचं नाव यापुढे आदरानं घेत जा तू. आय रिक्वेस्ट यू प्लीज. ऋषींनी मधूच्या मनातला तो गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. मधू शांत होता. पूर्वी कोणी असं काही म्हटलं की चिडून उठायचं अगदी. पण यावेळेस मात्र तो शांतपणे ऐकून घ्यायला लागला. तो उठून चालायला लागला. कदाचित ऋषीच्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावर होत असावा, पण त्याचं यावेळेसचं शांत असणं हीच ऋषीसाठी समाधानाची बाब होती. ऋषीनं ठरवलं आज संध्या वहिनीला आणि आईला हे सगळं सांगायचंच. चल जाऊया का परत? खूप दूरवर आलोय आपण बोलत बोलत. मधून विषय बदलला, पण ऋषी हसला. त्याला आनंदच होत होता.
त्याचा हा प्रयत्न काही प्रमाणात का होईना पण यशस्वी झालेला होता आणि पुढेही चांगलंच घडणार ही आशा मनात ठेवून ऋषी आणि मधू दोघेही परत मुक्कामाच्या ठिकाणी यायला लागले. धुळदेवाच्या मंदिरातल्या 2 दिवसाच्या मुक्कामानंतर वारी बरड मुक्कामी येऊन पोहोचली. माधवबुवांच्या दिंडीचा मुक्काम चिंचेच्या बनात होता. सबंध प्रवासात पुन्हा काही मधू कारच्या खाली उतरून पायी चालला नाही. तो त्याच्या गर्वातच होता अजूनही. त्याचं मन पायी चालायला तयारच नव्हतं. नाही म्हणायला पहिल्या उभ्या रिंगणाच्या वातावरणानं त्याच्यावर थोडाफार परिणाम झाला होताच. फलटणच्या मुक्कामात त्यांनी जे काही असभ्य वर्तन केलं त्याचीही त्याला लाज वाटतच होतीच की. आपण काहीतरी चुकीचं वागलोय हे मनातल्या मनात त्याला जाणवत होतं, पण तो तसा उघडपणे दर्शवत नव्हता काही. आपली चूक कबूल करणं, माफ करणं हा मधूचा स्वभावच नाही. या गोष्टी त्याला कधी जमल्याच नाहीत. आत्ताही तसंच. प्रियंकावर हात टाकूनही त्याला तिची किंवा इतरांची माफी मागावीशी वाटलीच नव्हती. पण दिंडीतले वारकरी समंजस होते. मधूबद्दल सर्वांनाच माहीत होतं. गोविंदपंतांची आठवण करून त्या सर्वांनी मधूला एक प्रकारे माफच करून टाकलं होतं. माधवबुवांच्या म्हणण्यानुसार त्याला या विषयावर कुणी काही बोलणार नव्हतं. त्याच्या कलाकलानं घेत, त्याला समजून घेत सर्वांनी त्याला वारीत सामावून घेतलं होतं. सर्वांना एवढा विश्वास मात्र नक्की होता की या वारीच्या शेवटी मधूच्या तोंडात हरिनामाचा गजर असेल. तोही माऊली म्हणायला लागेल. त्याच्या वाईट सवयींवर नक्की सकारात्मक परिणाम होईल. विश्वास होता सगळ्यांचा. मधूचे पायही आता त्या दिशेनं पडायला लागले होते. कारण पुढे नातेपुतेच्या मुक्कामात सदाशिवनगरचं पहिलं गोल रिंगण होणार होतं. आज वारी नातेपुते इथे येऊन पोहोचलेली होती. इथे 2 दिवसांचा मुक्काम असणार होता. रात्रीचे 8 वाजले होते. माऊलींची समाज आरती झाली. कुणाच्या सामानाविषयी, हरवल्याविषयी, जागेविषयीच्या सूचना चोपदारानं दिल्या. त्याचप्रमाणे कार्यवाही आटोपली आणि आपापल्या मुक्काम ठिकाणी वारी पांगली. माधवबुवांची दिंडी विनायक नासरे यांच्या घरी मुक्कामाला असते. 4 पिढ्यांपासून नासरे कुटुंब गोविंदपंतांच्या या दिंडीची सेवा करत आलेले आहेत. आज नेतृत्व बदललंय. पंतांऐवजी माधवबुवा जरी असले तरी त्यांनी सेवेत खंड पडू दिलेला नाही कधी. माधवबुवांनी विनायक भाऊंना मधूविषयी सगळं सांगितलं. आधीच कल्पना देऊन ठेवलेली बरी म्हणून. भाऊंनी काहीच हरकत नाही, बघूया असं म्हणत त्यांनी सहकुटुंब हसून सर्वांचं छान स्वागत केलं. जेवण तयारच होतं. अंगणात पंगत बसायला लागली. मुकुंदानं ऋषीला मधूला घेऊन यायला सांगितलं. ऋषी बाहेर आला. बाहेर रस्त्याच्या पलीकडे कारला टेकून हातात सिगरेट शिलगावलेल्या अवस्थेत मधू विरुद्ध दिशेला तोंड करून उभा होता. दादा, ऋषीचा आवाज ऐकून मधू एकदम दचकला. काय रे दादा, एकदम दचकलास? नाही काही नाही, बोल तू बोल. मधूनं आपल्या हातातली अर्धवट प्यायलेली सिगरेट फेकून दिली. नाही दचकलास का? विचार कसला करत होतास? काही विचार काय नाही रे, सहज आपलं. कशासाठी आलायस तू? अरे जेवायला बसलेत सगळे. बाबांनी तुलाही बोलवलंय. नासरे काकांची ओळख करून द्यायची आहे तुझ्याशी. चल जेवायला. हे बघ, मी आता गाडीत बसणार आहे. बाकी तुला माहिती आहे. बरं पाठवतो जेवण, तुझं चालू दे, आम्ही जेवून घेतो. पण आत तर बस. बाहेर पाऊस पडतोय भुरभुर, ओला होशील की. मधून एक दीर्घ श्वास सोडला आणि त्याला काहीतरी आठवलं म्हणून त्याने ऋषीला आवाज दिला. ऋषीला थांबवलं. ऋषी पुन्हा मागे आला. ऋषी, अरे अजून किती दिवस आपली ही वारी चालणार आहे? आपली वारी? तू चक्क आपली म्हणालास दादा? अरे किती छान वाटलं हे ऐकून, माहिती आहे? अरे त्यात काय आता मीही या वारीत आलोय ना म्हणून म्हटलं आपली वारी. चुकलं? नाही रे, चुकलं नाही, उलट आनंद वाटतोय दादा. दादा तू आत्तापर्यंत तुमची वारीत, तुमच्या वारीत असं तुमचं करून बोलायचंस ना, म्हणून आता आश्चर्य वाटलं. पण आता छान वाटतंय. तू वारीला स्वीकारलंस हे यातनं सिद्ध होतंय. ते सिद्धबिद्ध सोड रे. किती दिवस अजून हे चालणार आहे? हे बघ, इथे 2 दिवस मुक्काम, मग आपण जाऊ माळशिरसला. 3 दिवस झाले. मग वेळापूर 4 दिवस, मग भंडी शेगाव, मग वाखारी, मग पंढरपूर, म्हणजे 5-6 दिवस. का रे, कंटाळलायस? नाही तसं नाही, कंटाळलोही आणि नाही सुद्धा. मला काही कळतच नाही आहे काय होतंय. तिकडे बिझनेसची चिंता वाटते आहे.
इकडे सोडूनही जाता येत नाहीये, म्हणून लवकर संपावी ही वारी असं वाटतंय रे आता. नाही, चिंता करू नकोस. तो सगळं काही ठीक करतो. तो पंढरपुरात बसलाय ना विटेवर, तो. त्याचं लक्ष आहे बरं का दादा तुझ्याकडे. हां, तो सगळं ठीक करेल. काळजी करू नकोस पुण्याची. आता तर परीसुद्धा ठीक झाली आहे. चल चल चल, पाऊस वाढतोय, आत बस, तुझं काम सुरू कर, मी जेवण आणतो, आलोच. ऋषी तिथनं निघून गेला. भुरभुर पडणाऱ्या पावसाला आता गती आली होती. सरी कोसळायला लागल्या. मधू आत येऊन बसला. ग्लास भरायला घेतला त्यांनी, पण आज त्याला खूप प्यावंसं वाटत नव्हतं. रोजचा त्याचा जेवढा कोटा असतो त्यापेक्षा कितीतरी कमी प्यायला तो आज. 3-4 पेगच्या वर नाही पिऊ शकला. काहीतरी मनाचं बिनसलं होतं हे मात्र नक्की. काय ते त्यालाही कळलं नाही. त्याच्या मनाने आणि शरीराने त्याला जास्त प्यायची परवानगी दिली नाही हे मात्र खरं. ऋषी आणि त्याचा मित्र त्याच्यासाठी जेवण घेऊन आले तेव्हा तो शांतपणे सगळं आवरून डोळे बंद करून शांत बसला होता. त्याचं लवकर आवरलेलं पाहून ऋषीने त्याला विचारलंच, अरे दादा, आज लवकर आटोपलं का? जेवण आणलंय? अहो, लवकर संपवलं मी. अरे, जास्त प्यायची इच्छाच होत नाहीये कालपासनं. एक तर मी एकटाच पीत बसतो. चिअर्स करायलाही कोणी नसतं बरोबर. या सुरेशला म्हणावं तर तो म्हणतो की मी घरी परत जाईपर्यंत हात लावणार नाही दारूला, वारीत आहे म्हणून. आता मी पण आहे ना वारीत, पण मी पितो दारू, मला हवी असते, काय करणार. हां, पण आज जरा कमी प्यायलोय बरं का. भूक मात्र लागली आहे खूप, ताट दे. मधून स्वतःच ते ताट ऋषीच्या हातातनं घेतलं आणि आत जाऊन बसला, आधाशासारखा खायला लागला. ऋषीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं, कारण मधू आज वेगळ्या टोनमध्ये बोलत होता. वेगळ्याच. जणू त्याचं मन त्याला पिऊ नकोस सांगत होतं आणि शरीर मागणी करत होतं. आणि या द्वंद्वात त्यांनी आज दारूचा डोस कमी घेतला होता. ही एक पुढच्या दृष्टीनं आनंदाची बाब होती. हा विचार करून ऋषी सुखावला. आता उद्या सदाशिवनगरात पहिलं गोल रिंगण होणार आहे. ऋषीला चांदोबाचा लिंब इथलं पहिलं उभं रिंगण आठवलं. आठवला मधूच्या कपाळावरचा मातीचा टिळा आणि त्याच्या डोक्यावरची ती टोपी. सोबतच टाळीचा ताल धरून मधूचं ज्ञानोबा तुकारामचा गजर करणं. परवा होणारा गोल रिंगणाचा सोहळा असाच रंगतो. मधू त्यात सामील होणारच. मधू परिवर्तनाची आणखीन एक पायरी चढणार होता. दुसराही दिवस संपला. आज सायंकाळी मुक्कामी माधवबुवांचं प्रवचन होतं. प्रवचनासाठी बुवांनी आज ज्ञानेश्वरीतल्या निष्काम कर्मयोगावर आधारित 18व्या अध्यायातल्या ओव्या निवडलेल्या होत्या. तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था त्यजिजी जे ऐसे ते त्यजिले होय. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा के. बुवांनी ओव्यांचं निरूपण सुरू केलं. एक एक दृष्टांत दाखले देत बुवा प्रवचन करायला लागले. मधू कारमध्येच दार उघडं ठेवून पुढील सीटवर पाय लांब करून डोक्यावर आडवा हात धरून पहुडला होता. त्याच्या कानावर माधवबुवांचा शब्द स्पष्टपणे पडत होता. कुठल्याही वांछनेशिवाय कर्म करत राहणं हीच खरी ईश्वर सेवा असते. आपण जे काही कर्म करतो ते ईश्वराला अर्पण करावं. आपल्या कर्तृत्वाच्या मद मोह माजाची पुटं आपल्या अंगावर चढू देऊ नयेत, हा या निरूपणाचा सारांश होता. बुवा मनुष्याच्या स्वभावाची, त्याच्या आचरणाची, त्याच्यातल्या षड्विकारांची आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांची एक एक उदाहरणं द्यायला लागले. सारे वारकरी मोठ्या तन्मयतेनं बुवांचं प्रवचन ऐकायला लागले. आपण आपलं आयुष्य जगताना अनेक कर्म करत असतो, त्यातली निष्काम किती, याचं उत्तर सर्वच जण आपल्या मनाला विचारायला लागले. उत्तर मिळेना. कारण आपण जे काही कर्म करतो त्यामागे एक उद्देश असतो, एक कारण असतं. कुठल्याही वांछनेशिवाय आपलं कर्म पूर्ण होत नाही. प्रापंचिक मनुष्याचं ते प्रथम लक्षण होय. पण निष्काम कर्मयोग मनुष्याला कसा परमेश्वर प्राप्तीकडे नेऊ लागतो याचं अगदी सुरेख वर्णन आपल्या रसाळ वाणीतून माधवबुवा करू लागले होते. प्रत्येक जण अगदी भावविवश होऊन तल्लीन होऊन सगळं ऐकत होता. त्याला मधूही अपवाद नव्हता. या प्रवचनाचा काही अंशी त्याच्यावर परिणाम होऊ लागलाच होता.
आजपर्यंत आपण जे काही करत आलोय त्यामागे आपला स्वार्थच तर होता. अहंकाराच्या डोहात बुडून स्वार्थाचा गाळ उपसण्यात आयुष्य चाललंय आपलं. आपण कधी निष्काम कर्माचा, सेवेचा विचार सुद्धा केला नव्हता. थोड्या वेळासाठी का होईना या प्रवचनानं मधूचा जीव अस्वस्थ व्हायला लागला. तो अंतर्मुख व्हायला लागला. एकदा पुन्हा तो आपल्या आचरणाकडे नव्यानं बघायला लागला. त्याला कसं तरीच वाटलं. आपल्या हातून काहीतरी अयोग्य घडतंय याची त्याला जाणीव झाली. बुवांचं प्रवचन संपलं होतं. आरती पसायदानानंतर सर्वांची जेवणं आटोपली. बुवांचं पूर्ण प्रवचन मधून ऐकलं होतं. मुकुंदाचं त्याच्या कारकडे लक्ष होतंच. आधीच्या मुक्कामात प्रवचन सुरू झालं की मधू काचा वर करून घ्यायचा, पण आज हा पोरगा प्रवचन ऐकतोय हेच त्यांच्यासाठी फार सुखदायी होतं. सर्वांसाठीच. मधूवर वारीतल्या सद्विचारांचा परिणाम हळूहळू का होईना दिसायला लागला होता. खरं म्हणजे तो ते सर्व आचरण मनापासून स्वीकारतही नव्हता, पण नाकारत सुद्धा नव्हता. काय करावं, काय नको, जुनं सोडावं का नवीन स्वीकारावं या उंबरठ्यावर त्याचं मन सध्या दोलायमान स्थितीत होतं. मनानं किंवा शरीरानं पूर्णतः ते सदाचरण स्वीकारलं नव्हतंच. अहंकाराचा अजगर अजूनही त्याच्या मनाच्या झोडपात गुंडाळी मारून सुस्तपणे पडून होता. त्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. अहंकार गळाला की इतर वाईट गोष्टी आपल्या शरीरातनं, मनातनं हळूच काढता पाय घ्यायला लागतात. उद्याचं गोल रिंगण मधूसाठी कितपत प्रभावी ठरतंय ते बघूया, असं एकमेकांना आश्वस्त करत सर्वजण झोपी गेले. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा 18वा भाग. श्रोते हो, एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कुठल्याही कादंबरीचा एखादा भाग किंवा कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, उद्या भेटूयात वारी या कादंबरीसह. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.